श्रीकृष्ण जय श्री चक्रधर श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत। तर आज आपण पाटोदा या ठिकाणी आपण स्थानवंदनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलेलो आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रमण काळामध्ये लिंबा गणेश या ठिकाणून स्वामी पाटोदा या ठिकाणी आले होते। तर हे जे स्थान आपण पाहतोय, ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लिंबेहून आले त्यावेळेस स्वामी या स्थानावर स्वामींचं या ठिकाणी आसन झालं आणि मग बाईसांनी स्वामींचं श्रीचरण प्रक्षालन केलं। गुळणा झाला, स्वामींचा विडा झाला आणि नेहमीच या ठिकाणी स्वामींचं आसन होतं असायचं। आणि या साईडचं आपण जे स्थान आपण हे जे पाहतोय, तर हे स्वामी ज्यावेळेस लिंब्याहून पाटोदा या ठिकाणी आले त्यावेळी या ठिकाणी केदारेश्वराचं म्हणजे महादेवाचं मंदिर या ठिकाणी होतं। आणि त्याच मंदिरामध्ये जी काही गुंफा आहे त्या गुंफेमध्ये स्वामींचं या ठिकाणी वास्तव्य होतं असायचं। यानंतर आपण इकडचं जे स्थान आपण पाहतोय, या ठिकाणचं जे स्थान आपण पाहतोय, तर हे पाटोदा या ठिकाणचे जे काही रहीम नावाचे जे काही भक्त आहेत, तर त्या भक्तांना स्वामींचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य पाहिल्यानंतर स्वामींचं सौंदर्य पाहून त्या ठिकाणी स्वामींचं थोडंसं अंग त्या ठिकाणी उघडं होतं आणि त्या उघडं अंग पाहून राहिया स्वामींना असं म्हणतात की घाली घाली का देवा अंग उघडे होय दे जो डोळ्या पारणे, आमच्या डोळ्याचं पारणं फिटून द्यावं देवा, थोडंसं आपलं अंग उघडं ठेवा, इतकं स्वामींचं लावण्य सौंदर्य होतं। आणि त्यामुळं राहिया असं म्हणतात। तर या ठिकाणी राहियांची भेट झाली होती स्वामीबरोबर। पाटोदा या ठिकाणी आपण आहोत आणि ह्या जे आपण पायऱ्या या ठिकाणी पाहतोय, ह्या आवाराच्या पायऱ्या आहेत। आता मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे त्यामुळं ह्या पायऱ्या थोड्या आता अशा वरती आलेल्या आहेत, परंतु पूर्वीच्या काळामध्ये हा जो काही भाग होता हा अत्यंत खोल असा होता आणि उंच अशा त्या ठिकाणी पायऱ्या आपल्याला त्या दिसत होत्या। इकडे घ्या संस्था। तर या ठिकाणी महदयसांचं जे काही श्रमनिवृत्ती ती श्रमनिवृत्ती केलेली होती। महदयसा आणि नागदेव आचार्य स्वामींची भेट घेण्यासाठी जेव्हा आले होते तेव्हा बीड या ठिकाणी आले आणि बीडनंतर महदयसा आणि नागदेव आचार्य त्यांना समजल्यानंतर ते पाटोदा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आले, स्वामींची भेट झाली आणि मग स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रत्यक्ष महदयसांची स्वतः या ठिकाणी श्रमनिवृत्ती केलेली आहे। आणि एक अशा प्रकारे साधनवंतांना आचारसुद्धा या निमित्ताने सांगितलेला आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सुंदर असं पाटोदा या ठिकाणचं स्थान आपण पाहतोय। आपण या ठिकाणी स्थानवंदन या निमित्ताने नाही पुढे आपण या ठिकाणचं स्थानवंदन केलेलं आहे। आणि आपल्याबरोबर या ठिकाणी परमपूज्य, परम आदरणीय, परम श्रद्धेय महंत श्री गुजर बाबा या ठिकाणी आपल्या समेत आहेत। आपण त्यांच्याकडून
पाटोदा या ठिकाणच्या काही लीळा, कारण स्वामींचं इथं 20 ते जवळपास 30 दिवसाचं 20 ते 30 दिवसाचं स्वामींचं वास्तव्य आहे आणि या 30 दिवसामध्ये सगळ्या लीळा आपण श्रवण करणं तर शक्य नाही, कारण आपण बाबांकडून या ठिकाणची थोडीफार माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि आपण जे स्थानवंदनाच्या निमित्ताने आपण फिरतोय स्थानवंदनासाठी, तर हे जे काही नवीन मंडळी नामधारक आहेत, उपदेशी आहेत, तर नेमकं काय समजा देवपूजा वंदनाने आपल्याला काय लाभ होतो हे आपण आमच्या सगळ्या जिज्ञासू भक्तांना आपण सांगावं असं मी आपल्याला विनंती करतो. दंडवत बाबा, दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आपण आत्ताच या पाटोदा या ठिकाणचे सर्व स्थानवंदन केलेले आहे. तर हे अवस्थान आहे. काय अवस्थान? 20 दिवसाच्या वरती 10 दिवसाच्या वरती ज्या ठिकाणी स्वामी राहिलेले आहेत त्या स्थानांना काय म्हणतात? अवस्थान स्थान. तशा प्रकारचं हे अवस्थान स्थान आहे. या ठिकाणी 14 दिवस ते 30 दिवस दरम्यानचं वासनाभेदाने काय आहे? स्वामींचं या ठिकाणी वास्तव्य आहे. घाटावर हा जो परिसर आहे हा सर्व कुठला आहे? घाटाचा परिसर आहे. स्वामी जेव्हा घाटावर आलेले आहेत तर या ठिकाणी आल्यानंतर स्वामींचं 30 दिवस या ठिकाणी वास्तव्य आहे. या ठिकाणी आल्यानंतर खूप काही अशा लीळा या ठिकाणी घडलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जो राही या नावाचा जो काय गृहस्थ आहे, सद्भक्त आहे, या राहियाची आणि स्वामींची भेट झालेली आहे. स्वामींना पाहून तो राहिया एवढा आकर्षित झालेला आहे, वेधलेला आहे की तो त्याच्या कवींनी सुद्धा त्याच्या हे केलेले आहे, एक भजन त्यावरती काय केलेलं आहे, रचलेलं आहे की राहिया येत आहे. स्वामींची श्रीमूर्ती पाहून तो एवढा वेधून गेलेला आहे की तो म्हणत आहे की बाजूला सारावे तुम्ही पदराला. तो स्वामींचा पदर जो आहे तो अजून थोडासा बाजूला करा. म्हणजे एवढा तो झालेला आहे की तो अतिशय शांतवलेला आहे. आणि मग या ठिकाणी स्वामी त्याच्या जो काही दूध वगैरे आहे हे त्याचं रोज स्वीकार करायचे. या ठिकाणी चिंतन प्रश्न मग त्या राहियाची सुद्धा यातून काय केलेले आहे? स्वामींनी पाठवणी केलेली आहे. आणि मग या ठिकाणी असताना महादाईचा भट्टोबास यांना माहिती नव्हतं की स्वामी कुठे गेलेले आहेत. मग येत असताना अचानक स्वामींची आणि महादाईसांची भट्टोबास सोबत कोण आहे? नागदेवाचार्य भट्टोबास आहेत, यांची भेट या ठिकाणी झालेली आहे. यानंतर पद्मनाभी देवाच्या वस्त्रपूजेचा स्वीकार देखील याच ठिकाणी काय केलेला आहे? स्वामींनी स्वीकार केलेला आहे. महादाईसांच्या उपहाराचा स्वीकार आहे. म्हणजे अशा अनेक लीळा या ठिकाणी घडलेल्या आहे. स्वामींचा प्रतिदिनी मर्दना मादने स्नान जो विधी आहे तो या ठिकाणी व्हायचा. अशा प्रकारचे विशेष मनोधर्माचं असं हे काय आहे? स्थान आहे. आणि आपण या आषाढी निमित्त काय झालेलो आहोत? स्थानवंदनाच्या आषाढीच्या निमित्ताने स्थानवंदन करण्यास निघालेलो आहोत. का? तर आपण पाहतो का हे की वैष्णव संप्रदायाचे जे आहेत ते कुठे जातात? पंढरपूरला जातात. आणि हेच औचित्य साधून आपण पण काय करतो? ते देवता भक्ती करतात. आपण तर कोणाच्या आहोत? ईश्वर भक्ती करणारे आहोत. आणि त्या निमित्ताने मग आपण काय करतो? सर्व भारतभरातून आषाढीच्या दिवशी देवपूजा वंदन जे काय आहे महत्त्वाचं ते वंदन प्रत्येक मठ मंदिराने काय केलेलं जातं? सोडलं जातं आपणासाठी. आणि म्हणून सर्व लोक काय करत असतात? खास स्थानवंदन नाही तर प्रसाद वंदनासाठी काय करत असतात? महाराष्ट्रभर परिभ्रमण करत असतात. अशा प्रकारचं आपण सुद्धा अंतरवाली सराटीहून काय सकाळी दिलेलं आहोत. महत्त्वाचं जे काय
आपली महानव पंथाची दक्षिण काशी फलटण या ठिकाणी आपण संध्याकाळी काय करणार आहोत, जाणार आहोत आणि त्या ठिकाणी तिन्ही अवताराच्या संबंधित स्थान आणि पुन्हा मोठमोठे जे काय कुलाचार्य आहेत त्या ठिकाणी विद्वान बाबा आहेत, नेकरकर पिढीची मोठी महत्त्वाची देवपूजा आहे. अशा प्रकारचं संपूर्ण दिवसभर आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, प्रसाद वंदन स्नान विधानाचा लाभ घेणार आहोत. धन्यवाद बाबा, धन्यवाद. आपण सुंदर अशी माहिती या ठिकाणी सांगितली. धन्यवाद. दंडवत प्रणाम. श्री गो